कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज हा जो व्लॉग असणार आहे मे बी आमचा मसाई मारा केनिया जो साऊथ आफ्रिका ट्रिप आहे, आफ्रिका ट्रिप आहे, त्याचा मे बी लास्टचा व्लॉग असणार आहे. आणि मी हा ब्लॉग तिकडे जाऊन स्टार्ट करणार होतो, बट मी इकडे का स्टार्ट केला त्याचा एक रिझन आहे, कारण की शिवानी खूप सुंदर दिसत आहे. तर गाईज माझा व्लॉग इकडे स्टार्ट करायचं रिझन तुम्हाला कळलं असेल काय. किती सुंदर दिसतं शिवानी, प्रिटी दिसतं, क्यूट क्यूट दिसतं कॅप मध्ये एकदम असं. काय म्हणते त्याला, कसं म्हणू शकतो आपण, लंडनला वगैरे जे मुली फिरतात ना असे, मी माहितीये का लंडनची मुलगी वाटतं. असं वाटत आहे की खूप मसाला घातलेला आहे. अबे खूप सुंदर वाटत आहे. बॅग, कॅप, शॉर्ट, बॅग, इकडची बॅग, वाव. ए यश, तू जेव्हा इकडे BMW घेऊन आला होता तेव्हा आम्हाला या गाडीमध्ये का फिरवता तू? विसरलेलो मी. हे बघा गाईस, यशची BMW इकडेच आहे. चावी नेलाय. हाँ चावी नेलाय. हाँ, चावी नेलाय. गाड़ी कैसे पहुंच गया तेरा इधर फिर? गाडी आ जाते है वो टार्झन द वंडर कार है. तर गाईस फायनली आम्ही एकदम मस्त सोसायटी मध्ये थोडं इकडे साईडला फायनली आम्ही कुठे चांगली ठिकाणी आलेलो आहे. पण तरी थोडी भीती वाटत आहे, कारण की इथला जो आजूबाजूचा एरिया तो इतका छान नाही आहे. म्हणजे थोडासा एकदम लोकल म्हणू शकतो किंवा नॉट डेव्हलप्ड असं म्हणू शकतो येट. छोटे छोटे घर होते, म्हणजे आपल्याकडे सगळे कसं लोक असे पडले होते वगैरे रस्त्यावर. रस्त्या साईडला पडले होते, घाण अशी होतं. झोपली- कसे पण झोपले होते. आम्ही तर असं बोललो की जर नसेल ना इथे, म्हणजे आमचं जर राहण्याचं असंच काय असेल तर आम्ही डायरेक्ट एअरपोर्टवर जाऊ आणि 2 दिवस एअरपोर्टला राहूया, एअरपोर्टला राहूया. कारण की अशा ठिकाणी नाही राहू शकत. बट आमची सोसायटी दाखव ना, खूप छान. लाईफ इम्पॉर्टंट आहे. लाईफ इम्पॉर्टंट आहे बाई. पण गाईस चांगली वाटत जी आहे. सोसायटी आम्ही केलं ना, जे एअरबीएनबी आम्ही बुक केलं ना गाईस, ते तुम्हाला दाखवते बघा. एक नंबर. हे बघा, चांगलं. असं वाटतं की एकदम प्रॉपर, म्हणजे अशी ते रिच बिल्डिंग असतात ना. बाल्कनी बघा भाई, याची किती मोठी आहे शिवानी. बाल्कनी पण आणि सगळ्या विंडो वॉल्स बघा ना, अशा प्रीमियम विंडो वॉल्स आहे डायरेक्ट. येस हे बघ येस. इतकी सुंदर. आणि पण इथे यांनी वायर पण लावलं, इकडे पण त्यांनी शॉप मध्ये वायर लावलं, कारण की कुठल्या चोर वगैरे नको यायला पाहिजे. तर गाईज आम्ही आमच्या एअरबीएनबीने पोहोचलो आहे. आणि भाई हे बघा, हे लॉक इथे त्यांनी चाबी ठेवली होती, हे उघडून आम्हाला चाबी भेटलेली. आणि दरवाजा एवढा मोठा बघूनच तुम्हाला कळालं असेल की हा फ्लॅट किती प्रीमियम आहे. एवढं लिफ्ट वगैरे वगैरे. आणि आता आपण आतमध्ये जाऊ गाईज. 1 2 3 4. हे बघा, सगळ्यांच्या बॅग्स पडल्या, सगळ्यांनी बॅग्स ठेवल्या इथे. आला तुम्हाला भेटेल डायनिंग टेबल्स एकदम महाराज चेअर सोबत. आणि काय मस्त आहे. आणि इकडे बघा, हे सगळ्या बॅग्स आम्ही घेऊन चाललोय आतमध्ये. आणि आमच्या महाराणी, आमच्या सगळ्या महाराणी स्माइल्स अँड पोस्टकार्डच्या ब्लॉगवर बघा, हे लोकांनी बॅग्स बाहेर ठेवले होते आणि आम्ही सगळे ब्लॉग्स आतमध्ये मी ठेवलेलं आहे. प्रूफ आहे बघा. ठीक आहे जाऊ द्या. पण गाईस हा सोफा बघा, जम्बो सोफा फॉर द जम्बोज. आणि इकडे काय सुंदर बाल्कनी आहे. सुंदर बायको बोलणार होता. बायको तर सुंदर आहेच. गाईस तुम्हाला माहिती आहे की स्टार्ट त्याच्यावरच झालेलं आहे. आणि भाई हे बघा, पीक डिटेलिंग गाईस. जिराफ. हे टॉम अँड जेरी परत इकडे चालू झालेलं आहे गाईस. इकडे सरका. आणि इकडे आमची असणार आहे पहिली बेडरूम. ही पहिली बेडरूम खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे व्हाईट आणि ब्लॅक मध्ये. आणि किती मोठे मोठे कबर्ड दिले भाई. आणि मेन म्हणजे गाईस इकडे जेट स्प्रे भाई 3 दिवस झाले कागदाने पुसतोय. आणि इकडे 2 रूम्स आहेत. ही पहिली रूम, दुसरी रूम सॉरी. काय मस्त आहे ना, 4 BHK एकदम प्रीमियम. 4 BHK 3 BHK प्रीमियम वाटतं एकदम. आणि ओ भाई साहब, किती मोठा बाथरूम आहे हा. काय करणार एवढा. तेव्हा किती खुश झाली आहे. कसा वाटला तुला आपला 3 BHK? हा, असा आपला जो 3 BHK ना असा सजवणार आपण. हा शिव. हो भाई, सुंदर लाइटिंग्स. हे लाइटिंग्स ना पूर्ण इकडे काही इकडे असणार बटन ना. भाई साहेब झुमर लावलाय. कसं वाटतंय? इकडनं काळा दिसतंय पण जरा. हे विंडो बघा. आणि याच्यामध्ये एक मेन आहे की अख्खी वॉल डायरेक्ट विंडो असणार आहे. डायरेक्ट विंडो आहे विंडोज ना, विंडोज. विंडो आहे पण ओपन नाही. हा ठीक आहे. पण बघ ना किती सुपर आहे यार. तर गाईज असा आमचा आहे टेरिटरी मार्क केलेला आहे गाईज. तर असा होता हा 3 BHK होम टूर. आता आम्हाला ऍक्च्युली बाहेर जायची खूप इच्छा होती की आम्ही तिकडे जाऊ, इकडे तिकडे जाऊ. बट हा फ्लॅट बघितल्यानंतर मला असं वाटतं की घरी बसूनच गप्पा गोष्टी करायला पाहिजे, कारण किती सुंदर फ्लॅट आहे. सगळ्यात बेस्ट आहे ऑफ केनिया, आतापर्यंतचा बेस्ट आहे गाईज. हलकी दुबईवाली फिलिंग येते का? हलकी दुबईवाली फिलिंग येते का? हा मोठी असते पण भाई दुबईवालीच फिलिंग येते बघा गाईज. स्लायडिंग डोअर्स. शिवानी किडनॅप करायला व्हॅन तर नाही आणली.
हा बघ काय म्हणतो. या किडनॅप करायला व्हॅन तर नाही आणली. हे बघ हा काय बोलतोय शिवाय. एवढे सुंदर लेके चलने वाले है. ऑटोमॅटिक गेट ओपन होणार आहे. हा डोर ओपन होणार. ते पण आणि ड्रायव्हरला समजलं पण असेल मी काय बोललो तर. याला आम्ही बोललो की मोर लेमन आणि कांदा पाहिजे. ही सेड ठीक आहे. ओ नाईस, व्हेरी गुड व्हेरी गुड. ये हुई ना बात. हाँ? ये हुई ना मजा आली ना, बात. मजा अभी मजा आ रहा है ना इंडियन रेस्टोरेंट में भाई. त्याला जाताना आता बरं शिकव बरं. हा, बरं. नाही नाही आईच्या गावात शिकू. शिवानीला याच्यामध्ये काहीतरी सापडलंय गाईस. म्हणजे हेच आहे हार्ट वाले. ओ नाईस. थँक्यू फॉर प्रपोजिंग मी इन इंडियन रेस्टोरंट. येस आय लव्ह यू. भाईस बघ काय आलाय भाई. तर गाईज हे आहे. हे तुम्हाला माहिती आहे ना, मी सांगते आमच्याकडे काय म्हणतात. तर सगळ्यांच्याकडे बघू काय म्हणतात. तर मुंबईमध्ये काय म्हणतात त्याला? सळ्या करून की ते मोठ्या मोठ्या पण असतात. बॉबी सळ्या म्हणतात. बॉबी बॉबी मराठी बॉबी बॉबी मराठीमध्ये बॉबी. मराठीमध्ये और कन्नड़ में क्या बोलते हैं इसको? इसको क्या बोल रहे हैं? बोटी 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 बॉबी. पहले इसलिए बोल रहे हैं इंग्लिश मध्ये फ्रायम्स. आमच्याकडे मध्ये ह्याला काय म्हणतात? आमच्याकडे नाही तुझ्याकडे, माझ्याकडे वेगळं म्हणतात कारण की आपल्याला म्हणतात नरडे. हा, नरडे. तू नाही नरडे नाही, नरडे तू पोंगे बोलली होती. पोंगा पोंगे म्हणतो पोंगे. पोंगे नरडे काय आणि असतात? नरडे याच्याकडे आमच्याकडे म्हणतात. असतात. येस आमच्या इथे नरडे ह्याला बोलतात नरड्यात. ते म्हणून त्याला नरड्यावर. हा ते तसंच असतं ना, तसंच दिसते ना ते, म्हणून याला नरडे नरडे. बोलतात. म्हणजे ह्याला एक ऑफिशियल नाव नाहीये. नाहीये. हे बघून मला एवढं बरं वाटत आहे. एवढं बरं वाटत आहे मला हे बघून. ते राईस आणि ते सगळं अंडे वगैरे खाण्यापेक्षा बाई एवढं. हे हाय हाय वी आर वेटिंग फॉर यू. या इट्स अ व्हेरी गुड टेस्ट. थँक्यू वेलकम वेलकम गरम मसाला. थँक्यू सो मच मेन शेफ गाइस. आप इंडिया से हो? हाँ जी इंडिया से, इंडिया कहाँ से? देहरादून से। देहरादून. दिल्ली में रहा हूँ, से वहीं से सब कुछ किया, फिर देहरादून शेफ है. जी ये अपना ही है मेरा रेस्टोरेंट। ओ नाइस. आपका आप मतलब यहाँ पे मेन शेफ एंड द टीम. ओके ओके. ऑर्डर एट माय शेफ. खाना देख के जो खुशी हुई है हाँ. हमें, जो Yes. खुशी हुई है. हम लोग मसई मारा गए थे पर आज खाओ आप, फिर कुछ होगा बताना। अरे बहुत ही सही है. और आपने जो ये दिया है ना पहले स्टार्टिंग में पापड़ वापड़, अरे भाई क्या टेस्टी है ये. आणि वो एक स्पायसी आहे. थैंक यू। गाइस आता यश नेहाला. आडनाव शिकवते मला. यस पण तू आधी काय बोलत ते सांग. मठाधिकारी. मठाधिकारी. ओके कसं सांगायचं रे बोल रे. मठा. तेवढंच बोलू का? Actually that मला is लहानपणी correct. शाळेत मठाच मठ्ठाच म्हणायचे. आता तू मठ्ठा आणि मी छास भाई बघितली जोडी. हा. जोडी बघितली बाबा. अरे छास मठ्ठा छास मठ्ठा. मठ्ठा आणि याचं नाव मला नाव भेटलेलं आहे याचं आता यश मठ्ठा. मठ्ठाच. माझ्या वडिलांना पण मठ्ठाच म्हणायचे. त्यांच्या शाळेत. आता आम्ही ना बघतोय टीव्हीवर लायन वर्सेस टायगर कोण जास्ती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे तर यशने सांगितलं भाई लायन स्ट्रॉंग आहे. तुम्हाला सॉरी टायगर स्ट्रॉंग आहे. तुम्हाला कंटेक्ट देतोय. त्याच्यानंतर शिवानीच आहे का तुम्ही. हा लायन स्ट्रॉंग आहे. हा म्हणते नाही बाई टायगरच स्ट्रॉंग आहे. जर लायन पेक्षा जर सगळे बाकीचे प्राणी स्ट्रॉंग आहे तर हा कशाला मग आहे किंग ऑफ द जंगल काय उगाच. अरे ते त्यांच्यामध्ये किंग ऑफ द जंगल नाही. टायगर सवानामध्ये नसतो, लायन सवानामध्ये असतो. मग हिप्पो आणि लायन एकत्र समोरासमोर अशी येत नाही जास्त. ती हिप्पोच सांगत होती मला की हिप्पो पण साला स्ट्रॉंग येतो पण लायनची काय. अरे सगळेच भाई मग हत्ती तर सगळ्यात स्ट्रॉंग आहे. तो काय जंगलचा राजा आहे. आम्ही ते त्या दिवशी म्हणे आम्ही ते पिक्चर बघत होतो ते कोण आहे हाय नाही मारू शकते म्हणे आहे लायन. ना 10-12 लागणार. तर मग जर 10-12 लागले तर ते ग्रुपनीच फिरतात ना. हो मग पण ते काय मारायला येत नाही. एवढी हिंमत नाही त्यांच्यात. त्या दिवशी म्हणे नाही, मग हायना लायन मारू पण शकतात. प्राईड मध्येच असतो काय. हायना पण मारू शकते, टायगर पण मारू शकते. त्यानंतर अजून कोण आहे चित्ता पण आता आम्ही एक्झॅक्ट शोधण्यासाठी की लक्की लायन टायगर मध्ये कोण जास्त बेटर येते आम्ही बघतोय आता युट्यूबवर. युट्यूब खूप चांगली गोष्ट खूप आहे. चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही वायपी त्याचा पेज तर अजून आणि व्हॉट अबाउट इन्सेपरेबल भाई. इनसेपरेबल वाला पेज तर अजूनच भारी आहे. ते तुम्ही येऊन बघत जा. मला वाटलं माझाच ब्लॉग झाला. मी विसरलेलो. रे भाई तुझं नाव आमचं वेगळं आहे का? सेम. आमचं सेम आहे, तुझं वेगळं आहे. तर गाईज परत छाछ आणि मठ्ठाची जोडी. Yes. भाई नवीन नाव आपलं छाछ मठ्ठा. मठ्ठा. येस. हे लोक आता पडदे क्लोज करताय कारण की यांनी आता या पडद्यात दरवाजा वगैरे काढला आणि बघितलं की सोसायटीमध्ये सगळ्यांचे पडदे क्लोज आहे. तर आता यांनी पण बसलोय मजा करतोय सगळ्यांना दिसत आहे बाहेरून की आपण इथे काय करतो.
केनिया में जो खौफ है ना भाई, ये बहुत खौफ है तुम्हारे अभी इसमें। इंडिया में जाएगा ना कि इंडिया में भी ऐसे ही रहेगा? भाई इथं डेंजर आहे. लोक एकदम घराला फेन्सिंग कोण लावतं बे, म्हणजे असं सोसायटीला फेन्सिंग लावलं ते पण इलेक्ट्रिक शॉक वाले डायरेक्ट. आणि अशा मोठ्या मोठ्या हाईटनी म्हणजे लाईक या वॉलच्या हाईट एवढ्या फेन्सिंग लावलेल्या आहे. तर काय फायनल शिवानी तयारी झालेली आहे. क्यूट क्यूट दिसतात एकदम, छोटो छोटो काय दिसतं? छोटी पोरगी दिसतात तो एकदम यंग, यंगच आहे. डायरेक्ट 18 वर्षाची. 18 वर्षाचीच आहे मी. येस, सुंदर दिसतात रे तयारी. थँक्यू. आणि तो स्कार्फ वगैरे पण मस्त झाला ऍडिशन याच्यावर. आणि ते तुझं टॉप ना खूप बढिया वाटतं, म्हणजे असं काहीतरी वेगळं वाटतंय शॉर्ट्स असं. असं मी नाही बघितलं तुला आधी घालताना, येस. है ना? हो छान आहे. मला वाटलं तर हे जाईल याच्यावर, पण जात आहे. छान छान दिसतं. झालं. आता मला लेयर्स पण छान जायचंय. झाले पाहिजे केसांचे आज. हो म्हणजे आज नाही, रोजच होतंय पण मस्त दिसतं. डायसन ना, डायसन डायसन ना भाई. तर गाईज आता आम्ही जिराफ सेंटर मध्ये पोहोचलेलो आहे. शिवानी तुला हे असं लहान मुलं, हे म्हणतात 15 मीटर. 15 मीटरच असतं ना? हा 15 मीटर. 15 मीटर दूर राहायचं म्हणे. आम्ही इथे बघायला जिराफ आलो आहे. परत 15 मीटर मी तसा हात लावणार जिराफला. अरे तुला डुशूम दिलं ते आणि तो मला तू वाचवशील ना मला? मी वाचवेल ना. मला डुशूम दिलं, तू खाऊन घेशील. दोघं सोबत खाऊ. नाही मी का खाऊ? तू खा. मी खाणार. मग तू खाशील. हे बघ तुला मी काय म्हटलं, तुला असं लहानपणी तुझी स्कूल वगैरे असं ट्रिपला घेऊन जायची का? हो. हे बघ एवढा लहान मुलांची ट्रिप आली आहे तर लहान मुलांसाठी असणार का? भाई ब्लॉगच्या नादामध्ये आपण रस्ता भटकलोय जरा. आम्ही रस्ता भटक, मला माहिती नाही लोक कुठे हे गेले. चौघजण कुठे गेलं काही कळतच नाही आणि आम्ही शोधतोय आता. बघा जिराफच्या नावाने सगळं लिहिलेलं आहे. शॉप पण त्यांनी जिराफ युज करूनच लिहिलेलं आहे बघा. इकडे सगळं तिकीट काढत आहे. हायस्कूलचे लोक आहेत. हा काहीतरी बोलत आहेत भाई हे लोक. तुम्हाला तर कॅनॉट टच युअर आयफोन असं म्हणतात. मी हे काढू का? नाही तू खूप सुंदर दिसताय खरंच. तुम्हाला हे बघ भाई, तू अशा याच्यामध्ये ना सगळे खूप, पोरी अशा बघत आहे माझ्या. तू माझ्या कशी दिसताय कोरियन क्वीन, कोरियन पोरगी असते ना ती सिरीज मधली. खरं सांगतोय मी तुला. गाईस तुम्ही कॉन्टेंट म्हणतो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की हा लुक शिवानीचा कसा वाटतोय. हा, please सांगा. खूप खूप सुंदर दिसतोय. चेतन उगाच अरे मला आवडत आहे हा टोपीवाला लुक तुझा यार, बढिया वाटतंय. एकतर ही बीचची टोपी आहे. पण अरे पण इथं भारी वाटतंय खरं सांगतोय मी. कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा गाईस, आणि भरून भरून तुम्ही या सेक्शनवर कमेंट्स करा प्लीज की ताई तू खूप सुंदर दिसत अशा आउटफिट मध्ये. या. चेतन दादाचं ऐकत जा टोपीमध्ये. हा टोपीमध्ये. मी बारीक झाली यार चेतन. हो तेच तर म्हणलं, छोटी दिसत तू. खूप बारीक झाली. ग्रास आहे, ग्रासचं. शिवानी ग्रास नाही, टट्टी वाटतं टट्टी. जिराफचं फूड आहे ग्रासचं गाईस. टट्टी टोपी नाही. टट्टी दिसत गाईस. हे बघ हे जिराफ लावायचंय आणि एवढूसा एवढंच खूप छोटं आहे बे. पाडलं त्याच्या बिचारा जिराफ रे. बिचारा जिराफचं एक फूड पाडलं तिने. माय गॉड, आता भुका राहील तो. शिवानी आज तुझ्यामुळे भुका राहील जिराफला, माहितीये का? कळत आहे तुला? ती मोठा आहे काय बघा, एवढा जवळून जिराफ बघायला भेटत आहे. आणि तो जिभ कशी काढताय, झपाझप जिभ काढतोय तो. अरे भाई साहब एक नंबर आहे. हा मेला आहे. धपाधप खात आहे लोक, धपाधप खात आहे भाई. हे बघा किती मोठी जीभ वाटते ना एकदम. रील पण जाते भाई साहब पण ते पुसायला लागेल. आईच्या गावात. सगळीकडे फीड करताय सगळे सगळे सगळे. काढू नको. भाई माझी फाटत आहे. काय नाही करणार. शिवानी आपल्याला फक्त चारायचं नाही, फोटो पण काढायचे बाळा. यश त्याच्यात फोटो काढ ना. कशात? ओके. हा हे बघा किती मोठं तोंड आहे असं. 1 2 3 4 5 मस्त मस्त खात आहे. किती मोठा असतो ना यार जिराफ. त्याची मान बघा गाईस किती मोठी असते. एवढी मोठी मान. तू बहुत हरामी आहे भाई. नाही गाईस या याच्यामध्ये ही जी फर्स्ट सीट असते ना ही समोर करावं लागते. त्याच्यावर हा माणूस बसला होता. हा माणूस बसला होता. तू अभी मेरे को पता है इसके गैंग में आएगी करके. मेरे को पता क्या है. सगळे शिवण येते ये. सांग सांग. अरे मेरे को याद नहीं था. काढायला पाहिजे. गाईस आम्ही इथे आलेलो आहे हार्डी पोस्ट मध्ये. याच्यामध्ये आम्ही चाललोय आता कॉफी घ्यायला. यांची बकवास नका ऐकू गाईस तुम्ही. यांची बकवास नका ऐकू. चला कॉफी पिवा बोलला लागेल. कॉफी पिवा गाईस. कुठे माहित नाही. बायको आता माहित झाला. बायको इथे गाईस बघा. Actually छान
अख्ख्या ब्लॉग मध्ये बायकोच आहे गाईस आता आमचा ऑर्डर आलेला आहे पण या ऑर्डर पैकी मला एकाचं नाव नाही माहिती तर आपण एका करून विचारूया ठीक आहे भाई इसका नाम क्या है This is hummus, this is falafel, and this is pita bread. पिटा ब्रेड पिटा ब्रेड पिठा ब्रेड हमस क्या है ये हमस Huh? हमस Hummus is chickpea. ओके मॅश करके Thank you. मला क्या है भाई ये फलाफल सैंडविच है फलाफल ये क्यों फलाफल बोलते वही हैं है फलाफल क्यों बोलते हैं इसको? ये भी चना ही है क्या बोलते हैं ये कौन सा ये दोनों सेम ही टाइप का है अलग फॉर्म है ऐसा सब ये वड़ा है मसाला वड़ा. हाँ But looks great, huh, guys. This looks great. And इधर ये अरबिया था ये तो पता है काय आपको. झालं बिएट में एक प्लांट वांग टाकलंय वांग वांगा टाकलाय कसं लागतं टेस्ट कशी आहे ओके ओके तुझा एक्सप्रेशन वरनं तर जरा ओके ओके मतलब आणि ओरिजिनल पिझ्झा वेज वेज पिझ्झाच एक्स्ट्रा आहे वेजचा आम्हाला, मी पिझ्झाच पिझ्झा खूप खाते. बढिया वाटत आहे जेवण केल्यानंतर जेवढा आम्हाला छान वाटलंय गाईस त्याच्यापेक्षा अजून छान वाटायला पाहिजे म्हणून आमच्याकडे आलेले आहे बुकेज आता आम्हाला हे शॉप दिसलं होतं पुढे आणि याच्यामध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आहेत तर गर्ल्सला जेवण सोबत जर फ्लावर्स दिलं तर ओ माय गॉड है ना हा मजा आली ना तुला आम्हाला आमच्या नवऱ्याने घेऊन दिल्या येस तर हिने आता डोक्यामध्ये कस्टमाइज केला होता बुके तो कस्टमाइज बुके आता हिचा बनत आहे येस गाईज माझा वर्षा झोल आहे गाईज काय करणार आहे मला सांगा यार, मी काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे याच्यावर मी काहीतरी वेगळंच बोलतो मला बोलायचं काहीतरी वेगळंच असतंय आता काय बोलता बुके म्हटलं मी नाही बुका आहे काहीतरी म्हटलं मी आणि तेव्हा मी म्हटलं मला म्हणायचं होतं जेवण केल्यानंतर मी बोललो जेवण खेळल्यानंतर काय करणार मी माझं बाई? खेळत जाऊ तिथं. जेवण तो यश बोलला मग पोटासोबत खेळलोच आहे मला फायनली शिवानीचा बुके झालाय गाईज काय सुंदर स्मेल येत आहे आणि दिसत पण सुंदर आहे हो. वाव किती सुंदर वाव 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 आवडला तुला Yes, खूप हा? जास्त. तुझ्या आउटफिटवर एकदम परफेक्ट चाललाय पाहिजे हा काय घ्यायचंय? आउटफिटवर एकदम परफेक्ट चाललंय तर गाईज आम्ही आता निघालेलो आहे यश रडणं चालू झालेलं आहे एवढं सगळं खाऊन रडतोय हा माणूस छाछ मट्टा छाछ म्हट अरे हो या आमची ब्लॉग नवीन जोडी झाली मध्ये आहे, guys. येस येस तर तू मला पहिले सांग तू याचं नाव छाछ का ठेवलं हा आपण कसं ताक ताक बोलतो हा. हा हा त्या दिवशी आम्ही रेस्टॉरंट मध्ये बसलो ए छाछ बोल ना छाछ पंजाबी 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 रेस्टॉरंट मध्ये ए छाछ बोलो ना छाछ मग तेव्हापासून मी ठरवलं की ह्याचं नाव आपण छाछ हा याचं नाव छाछ आणि तू याचं नाव मठ्ठा का ठेवलं स्टोरी सांगितली होती Yes. मला स्कूलमध्ये मला माझ्या पप्पाला सगळ्यांना स्कूलमध्ये मठ्ठा, मठ्ठा 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 चिडवायचे मठाधिकारी मठाधिकारीचा मठ्ठा मग ते म्हणून छाछ आणि मठ्ठा. मठ्ठा यांची अशी जोडी झाली आहे छाछ आणि मठ्ठा जर तुला Nice. मठ्ठा माहित असेल तर मठ्ठा पण ड्रिंक घ्या मठ्ठा ड्रिंक आहे ऑब्विसली सगळ्यांना माहिती असेल यार बट ठीक आहे चलो तर आमचं इथे सगळं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे पॅकिंग सगळ्या बॅग्स इथेच भरलेल्या आहे सगळ्या पोरी रेडी आहे फुल आम्ही पोरं रेडी पोरं रेडी पोरं तर रेडी रेडी झाले पोरं येडी आहेत. पोरं आम्ही येडी ready झालो आहे यांच्या. पोरं तर पण येडीच भाई आहे काही म्हणा एअरबीएनबी म्हणजे खूप मस्त होता Actually- पंखा का नाही पंखा पण नाही एसी नाही पंखा नाही काहीच नाहीये गरमी झाली तर ऍक्च्युली गाईस काय झालं आम्हाला असं वाटलं की आमची प्लेन लेट आहे तर आम्ही तो एक्सटेंड करून घेतला आमचा किती वाजता वाटलेला आपल्याला 6:45 6:45 वाजता वाटलं तर आम्ही म्हटलं की ठीक आहे 2-3 वाजेपर्यंत इथे राहू एअरबीएनबीवर आणि मग जाऊ आरामात आणि नंतर आम्हाला माहित पडलं की आमची फ्लाईट 4ला आहे ना 2 तास आधी 2 तास आधी आहे म्हणून आम्हाला लवकर सोडावं लागते आम्ही उगाच इथे एक्स्ट्रा पैसे भरले जास्त नाही भरले बट ठीक आहे म्हणून इथे सगळे सफाई करणारे पण आलेले आहे त्यांची साफसफाई चालू आहे आम्ही आमच्या बॅग्स इथे हे करून ठेवलेल्या हो नाही केलं. Airbnb आपण बघा फक्त ते हे केलं चेंज कारण आम्ही टीव्ही बघत होतो हो पण मस्त आहे सगळे आता रेडी आहे चला आता भेटूया कुठे भेटूया माहिती नाही पण लगेच नक्कीच भेटूया ऐक ना ह्या पौर्णिमेमध्ये काय केलं इथे ना आम्हाला स्क्रीन दिलेली आहे सगळ्यांना ठीक आहे याच्यावर तुम्ही मूवीज बघू शकता आता शिवानी मी घेतोय ना अरे मी घेताय ना अरे इकडे कर ना इकडे तू तुझ्या बायकोचे वेगळे चॅनल आहेत काय दोन नाही ती वेगळा ब्लॉग करते तिकडे ती काहीतरी वेगळंच काढतंय ह्या पौर्णिमेमध्ये काय केलं गाईस याच्यावर सेम मूवी लावला आणि एकाच सोबत टॅप केलं म्हणजे सगळे सोबत बघतील साथ में देखेंगे साथ मध्ये बघा सगळं सेम गाईस क्रेझी हा नाईस 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 गुड त्यांच्या ग्रुपचं नाव काय माहिती हाँ का? आओ बहनों चुगली करे नहीं साथ में आओ बहनों ओए तुम्हारा ग्रुप का नया नाम है क्या आओ बहनों चुगली करेंगे साथ में चुगली करेंगे वो तो यश का नाम है यश का ग्रुप का नाम है तुम्हारे नाम हमारा हमारा है कुछ अच्छा नाम का रखेंगे आओ बहनों साथ में चुगली करेंगे ये यश आमचा नाही आहे दिस इज नॉट द एनर्जी आओ बहनो चिल करे येस अजून थोडं
सगळं असं होतं कारण की खूप खतरनाक टर्ब्युलन्स आला होता गाईस. धडाधड हारलाय धडाधड. रोलर कोस्टर 2 मिनिटांनी फाटली का? 2 मिनिटांनी फाटली का? इकडे चालू वापस वापस येत बोलतो उल्टा हो गया वापिस केन्या जाएगा वापस छी. काय मैं नहीं था भाई, मैं नहीं था. हे ब्लॉग चालू केला आणि हे ब्लॉग पू 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 करत आहे तुझी. मी नाही केलं शिवाय छी, एवढा गंदा वास येत आहे. कुछ भी. एवढी मोठी जागा ओपन आहे आणि तुला इथे वाच होत आहे. काही पण बोलतोय तू फालतू गेली. केलं म्हणजे ना पू पू नाही मी नाही केला. पू पू मी केलंच नाही. सांग. फायनली गाईज आम्ही इंडियामध्ये आलेलो आहे आणि एव्हरी टाइम इंटरनॅशनल आम्ही ट्रिप करतो, कुठे पण जातो, पण जेव्हा मग वापस इंडियामध्ये येतो ना काहीतरी वेगळाच आनंद होतो. भाई, आपल्या देशामध्ये परत याचा आनंदच खूप वेगळा मेरा आहे भाई. देश महान भाई. येस भाई, मेरा देश महान भाई. खरंच बहुत म्हणजे खूप चांगलं वाटत आहे. आता वाजले आहे 3 वाजत आहे रात्रीचे. 3 वाजतापासून घरी जायला 4 वगैरे वाजेल. मग झोपायचं, अजून उठायचं, बहुत हेक्टिक होणार आहे. तर उद्या सकाळी तर आम्ही लेटपर्यंत झोपू. बट येस, फायनली आपल्या देशात पण तुला काय वाटत होतं आता फ्लाईट मध्ये अरे जेव्हा डुबू करत होती? फ्लाईट हालत होती, तुला भीती नव्हती वाटत? म्हणजे भीती वाटत होती. मी आणि यश लँड झाली असं चाक करत होतं त्याचं, मला वाटलं लँड झाली. मी आणि यश नंतर फक्त हवेतच होतो, मग हवेत अशी करत होती फ्लाईट. मी आणि यश तर एकदम लास्ट मोगू वगैरे पण पीत होतो. आम्ही मस्त जोक मारत होतो, भाई पी ले अभी लास्ट का भी शुगर वगैरे क्या देखना है भाई, पी लेते. भाई तो डायरेक्ट मकर संक्रांती सारखं वाटत होतं की पतंग उडवत आहे म्हणून लँड करते वरती जाते. हो, त्याला सिग्नल नसून मिळत त्यांना. पण मस्त झाला म्हणजे हे पूर्ण ट्रिपच एकदम बढिया आली गाईस, एकदम भारी झाली मस्त. चला तर आय होप गाईस की तुम्हाला आमची सगळी सगळी आफ्रिकाची ट्रिप तुम्हाला आवडली असणार, मसमाराची ट्रिप तुम्हाला आवडली असणार, सिरीज तुम्हाला आवडली असणार ब्लॉगची. तर तुम्ही जर या आधीचे ब्लॉग नसेल बघितले तर प्लीज जाऊन बघा. खूप मजा केलेली आहे आम्ही ॲज अ ग्रुप आणि खूप मस्त ब्लॉग्स टाकलेले आहेत तुमच्यासाठी आधी. तर येस, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय इंडिया. मेरा देश महान. येस, मेरा देश महान. बाय. ये बेचैनी क्यों है एक बार बता दो. बॅग नाही आली. या लिस्ट मध्ये आमचं नाव आलेलं आहे गाईज. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघून घ्या. तुझी आमची सगळ्यात हलकी आहे. एक काम कर, एअरपोर्टला दान देती बॅग मला ठेवून घ्या तुम्ही. सगळ्या बॅग चेतनला टॅग आहे, चेतनचं नाव आहे. तो दिखते हैं. यांना आपल्या 3 बॅग नाही दिसल्यात आणि आपल्या 3ही बॅग नाहीये. ओ भाई साहब, नाही पण आता ह्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आपण. लय झाली यांची नाटक. खूप 3 बॅग्स नाहीये. तिन्ही तुझ्या नावाच्या 3 बॅग नाही. अबे आमच्या दोन्ही नाही आला म्हणजे. नाही आल्या. तुम्ही इकडे टेंट बांधा आणि ह्यांनी टेंट बांधून ब्रो त्याच्यामध्ये डायसन आहे ब्रो. डायसन तर आपल्या घरी पण आहे रे. अरे पण डायसन आहे त्याच्यामध्ये, भेटला पाहिजे बॅग. शिवानी डायसन पण त्याच्यामध्ये. इकडे बघ, इकडे बघ. भाई या बॅग मध्ये काहीच नाहीये माझ्या. काहीच 2 नाहीये. मोठ्या बॅग, त्याच्यामध्ये माझं सगळं आहे. माझं पण आहे सगळं त्याच्यामध्ये. गाईस, आमच्या दोघांच्या बॅग झाल्याच नाही. नको बोलवले. आता काय करायचं. भाई, तुला माहितीये आमच्या 2 मोठ्या बॅग झाल्या आणि ह्या बॅग मध्ये काहीच नाही आणि ह्या बॅग मध्ये पण काहीच नाही. आम्हाला काय वाटलं माहितीये का की मोठ्या बॅग तर येणारच आहे. आम्ही छोट्या बॅग मध्ये काहीच नाही ठेवलं. मला वाटलं की छोटी माझी टाकली ती परत राहिली. आपण हसूया नको, त्यांना सिरियस नाही वाटणार. आपण हो, लिटरली कोंबलेले कपडे असं तोंड असं. हो, आपल्याला रिफंड पण पाहिजे आणि आपल्याला घरी डिलिव्हरी पण पाहिजे. फ्री मध्ये करायची का? त्यांच्याकडनं रिफंडच मागत राहतो.
अरे पण 30,000च देतील देऊन. काय यार सगळं सामान ह्याच्यामध्ये काहीच नाही, खाली बॅग आहे खाली. टोटल हम लोग ने 6 बैग डाला, 3 नहीं आया. 3 नहीं है 50 क्या ये रख लेने का था ये लोग को. हाँ उधर केन्या में मैं बोला चलो केन्या में नैरोबी में हो सकता है. मुंबई में भी यही. इतना पसंद है तुमको हमारा बैग. चेक इन उसने इतना कॉन्फिडेंस अरे उसको पूछा हमने, वही तो. अपन ने पूछा ना उसको कि Correct. तो आएगा ना बैग. इतना कॉन्फिडेंस दिखा कि आज आएगा ये तो आएगा. आएगा. मेरे को लग रहा है मन में हंसा रहेगा मजबूत. तुमको बताऊंगा, तुमने कंप्लेन किया ना, एक नहीं इस बार 3. 3 नहीं अभी कॉम्पेन्सेशन तो मांगता है. लास्ट टाइम का भी पूछो भाई. अभी डालेंगे. तर गाईज आमच्या बॅग तर नाही आल्या आहे, बट शिवानीचा फेवरेट इथे वडापाव आहे म्हणतायत. आम्ही फर्स्ट टाइम खाणार आहे. बैग तू खोने खाना के रे? चक्कर में बैग खोने के चक्कर में कुछ पार्टी किया जाएगा. ए यार मला टेन्शन येत आहे बॅगचं, पण ठीक आहे चला इथे बघू वडापाव. तर गाईज फायनल ती वेळ आली आहे जेव्हा नेहा आणि तेजस चालल्या त्यांच्याकडे आणि आम्ही यांच्याकडे चाललोय आता. विदाउट युअर बॅग. तर हा विसरूच नाही ते. देवाने तुम्हाला चान्स दिलाय. कसला chance दिलाय साला? ते आम्हाला कळालं. इंटरनेट only. कळेल कळेल ना तुला? रडू नको. रडू नको, कळेल. अजिबात रडू नको. तुला नाही कळालं? नाही अरे यार कळेल. कळेल. का तुम्हाला कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. Yes. तर तुमचा फेवरेट ग्रुप आता थोड्या वेळासाठी हे होत आहे. आम्ही चेंबूरला लोक येस कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला परत आमची ट्रिप कधी पाहिजे आणि कुठे पाहिजे. चायना चायना हा कुठे पाहिजे. झिम्बाब्वे. मला ऑस्ट्रेलिया, मला वाटतं जपान. ऑस्ट्रेलिया भी जा सकते हैं. Yes. इंडिया टूर काढली. लवकरच काही आमची कुठेतरी परत एक नवीन ट्रिप होणार. नवीन ट्रिप नाही छोटा मोठा प्लॅन होणार. हे लोक पुण्याला येणार आहेत आता. तेजसने मला प्रॉमिस केलं आहे की सॅटर्डे संडे तुम्ही तर येणारच आहे. ठीक आहे आम्ही तर तिकडेच राहतो. हा पण तेजसने प्रॉमिस केलं की ओव्हरनाईट ड्राईव्ह करून तो सकाळी मॉर्निंगला येणार आहे. आपण एक लॉंग वीकेंडला पुण्याला निघून जाऊ. Yes. आपल्याला जायचं ना वगैरे. जाते आमको ऑगस्ट नाहीये ना. सॅटर्डेला आलाय. जाते. ओके हाँ पुणे जाते जाते मुंबई से दोनों को पिकअप करके आएंगे. ओके आई चला सी यू बाय बाय.